नमस्कार. सध्या देशामध्ये बऱ्याच घडामोडी चालू आहेत. कालची बातमी तुम्ही बघितली असेल की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 6 महिने जेलमध्ये होते आणि कोर्टानं सांगितलं की CBIने एकही धड पुरावा दाखल न केल्यामुळं त्यांची बिनशर्त सुटका करण्यात येते. 6 महिने केजरीवाल जेलमध्ये होते. 1.5 वर्षापासून त्यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जेलमध्ये होते. 2021 मध्ये दारूवरती किती टॅक्स लावा याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि तिथले जे राज्यपाल होते VK सक्सेना यांनी CBIची चौकशी व्हावी अशा पद्धतीची शिफारस केलेली होती आणि त्याच्यामधून 2022 पासून CBIनं चौकशी करून पदावर असलेल्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. आता काँग्रेस बऱ्याच वर्षांपासून म्हणते की सगळ्या सरकारी संस्थांचे गैरवापर मोदीच्या काळामध्ये प्रचंड वाढलेले आहेत. जणू काही या सगळ्या चौकशा करणाऱ्या संस्था ह्या सरकारच्या बटीक झालेल्या आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. केजरीवाल हे खरं तर भाजपच्या जवळचे होते. आपल्याला कल्पना आहे की दिल्लीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्या वेळेला एक खोटं नाटं आंदोलन उभं केलं गेलं, अण्णा हजारेला उपोषणाला बसवलं गेलं, त्यावेळेला पडद्याच्या मागून केजरीवाल कार्यरत होते आणि केजरीवालच्या सोबत त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप होता. लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून लोकांच्या पुढे खोटं नाटं असं सगळं प्रदर्शन उभं करून मनमोहन सिंगाचं अतिशय सुरेख काम करणारं सरकार यांनी पाडलं. म्हणजे ज्या कालखंडामध्ये ग्लोबलायझेशनच्या निमित्तानं इकॉनॉमिक क्रायसिस पूर्ण जगामध्ये होती, त्या क्रायसिसमध्ये भारताला सापडू न देण्याचं काम मनमोहन सिंगांनी केलं. हे ऐतिहासिक काम आहे. परंतु या सरकारची बदनामी करण्याचं काम संघानं, भाजपनं आणि त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या केजरीवालांनी केलं. संघ भाजपच्या सोबत जो मित्र म्हणून जातो, काही फायद्यासाठी जातो, त्याच्या पदरामध्ये शेवटी निराशा येते आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. हे अलीकडच्या कालखंडामध्ये केजरीवालांच्या उदाहरणावरून आपल्याला बघायला मिळतं. ज्या ज्या मित्रपक्षाला ते जवळ घेतात त्यांना ठार मारतात. ज्या ज्या नेत्याला ते जवळ घेतात त्यांना ते उद्ध्वस्त करतात. उद्ध्वस्त करणं ही भाजपची प्रकृती आहे. निर्माण करणं ही त्यांची प्रकृती कधीच नव्हती आणि ती कधी असणार पण नाही. एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव आल्यानंतर आपल्या सगळ्यांचीच मान शरमेनं खाली गेली होती. एप्स्टीन फाईलचा धुरोळा खाली बसतच नव्हता. त्याच काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की दिल्लीमध्ये AI मीट झालं आणि त्याच्यामध्ये यांनी चीनचा रोबोट आपलाच आहे म्हणून दाखवलं. याच्यामधून यांचा खोटारडेपणा पुढे आला. ज्या पद्धतीनं संसदेमध्ये राहुलजी गांधी यांनी भूमिका मांडताना सांगितलं की नरवणेच्या पुस्तकाचा संदर्भ त्यांनी मांडताना सांगितलं की या पुस्तकानुसार तुम्ही चीनसोबत युद्ध करणाऱ्या सैनिकांना पाठिंबा दिला नाही, त्यांचं मनोबल वाढवलं नाही, तुम्हारा तुम देख लो असं म्हणालात. मग त्याचं उत्तर सभागृहामध्ये गृहमंत्र्यानं पंतप्रधानांना देणं अपेक्षित होतं. भारतावरची जो टेरिफ लावला, अमेरिका दादागिरी करते, जणू काही भारताचा पंतप्रधान हा अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्पचा कटपुतला म्हणून काम करतोय. अशा वेळेला संसदेमध्ये विरोधी पक्ष बोलणारच ना. परंतु संसदेमधल्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी मोदीकडून झालं. सगळ्याच पातळ्यावरती मोदी सरकार सपशेल अपयशी ठरत असल्या कारणामुळं
आणि कालच्या निकालामुळं तर मोदी हे किती हिंस्त्र स्वभावाचं राजकारण करतायत, आपल्या विरोधी बाकावर कुणीच असू नये याच्यासाठी ते काय काय करतायत, या सगळ्या सरकारी संस्थांना हाताशी धरून या देशाचं किती वाटोळं करतायत हे पुरतं स्पष्ट झालेलं आहे. एप्स्टीन फाईलपासून, संसदेमधल्या गदारोळापासून, संसदेमध्ये पंतप्रधानांना न येण्यापासून, नरवणेच्या पुस्तकाच्या संदर्भानुसार AI मीटमध्ये झालेला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आपल्याला विज्ञानाच्या क्षेत्रामधला अपमान बघता मोदींनी देशाची अब्रू अजून घालू नये. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पुढचं बघूया काय करायचं ते. परंतु मोदींचा राजीनामा देशाच्या गौरवासाठी, इब्रतीसाठी आता अत्यावश्यक झालेला आहे. आणि म्हणून या केजरीवालांनी सुद्धा तीच मागणी केलेली आहे की मोदींनी देशाची माफी मागावी, आमची विरोधकाची माफी मागावी. मोदी पत्रकार परिषदच घेत नाही, कशाची माफी आणि कुठं मागायची माफी. त्यामुळे इतका भित्रा, इतका नालायक, देशाची इब्रत घालणारा, अतिशय स्वार्थी, अपमतलबी, चारित्र्य गमावलेला असा पंतप्रधान देशानं कधीच पाहिला नव्हता. त्यामुळं आता जास्त देशाची इब्रत घालू नका मोदीजी आणि ताबडतोब राजीनामा द्या. आणि तुम्ही सांगितलंच होतं, मैं तो क्या झोला उठा के चल दिया. तुम्ही आता झोला उठा के जा, गरज नाही तुमच्यासारख्या माणसाची या देशाला. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. म्हणून देशातल्या सगळ्या देशावर प्रेम करणाऱ्या जनतेला मी सांगू इच्छितो, हे अंधभक्ताचं सोडून द्या. हे नालायक पुन्हा सार्वजनिक जीवनामध्ये कुठे दिसणार पण नाहीत. आज हे जे उड्या मारतायत ना, मोदी करतायत ना, यांना पुढे तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. त्यामुळे बाकी यांना सोडून, यांचा प्रादुर्भाव ज्यांना झाला नाही अशा सगळ्या भारतीय लोकांना मी आवाहन करतो की मोदी हटाओ देश बचाओ हा एकच नारा आपल्याला द्यावा लागेल, तरच आपल्या देशाला भविष्य असणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.